खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाला आळा घालावा या मागणीसाठी बुधवारी नेगिल योगी रयत संघाने आंदोलन करून वन विभागाच्या डीएफओंना निवेदन सादर केले। खानापूर तालुक्यामध्ये सुमारे 60% जंगल क्षेत्र असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची पिके वर्षभर वन्य प्राण्यांमुळे नष्ट होत असून सरकारमार्फत वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळणारे पीक नुकसान भरपाईचे पैसेही योग्य पद्धतीने मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। आज आम्ही रैत बंधू बेळगाव डीओ ऑफिसला इथं उपस्थित आलेलो आहे। गेल्या 21 तारीखला आम्ही खानापूर तहसीलदार ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात एक मोर्चा काढून खानापूर तहसीलदारांच्या मार्फत फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक निवेदन दिले होतं। निवेदनामध्ये आम्हाला खानापूर तालुक्यामध्ये जंगली प्राण्यांचा भरपूर शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान करत आहेत, त्या संदर्भात आम्ही निवेदन दिले होतं आणि त्याचा पाठपुरावा म्हणून आज आम्ही डीओ ऑफिसला सुद्धा येऊन एक निवेदन देत आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या शेतीतल्या पिकाला नुकसान न होण्यासारखं फॉरेस्ट डिपार्टमेंटने डीओ साहेबांनी सुद्धा त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष घालून सरकारच्या वतीनं सुद्धा आणि यांच्यामार्फत सुद्धा आम्हाला जंगली प्राण्यापासून पिकापासून मुक्त करावं आणि कायमचा पर्याय जंगलामध्येच जंगली प्राणी राहावे, शेतकऱ्यांच्या सर्वे नंबरमध्ये येऊन त्यांनी नुकसान करू नये असं आमचं एक म्हणणं आहे। आणि हे निवेदन डीओ साहेबांनी तसंच सरकारच्या मार्फतला पाठवून आम्हाला कायमचा प्राण्यांच्या नासाडीपासून मुक्त करावं, नाही केलं तर आम्हाला ह्याच्यापुढं जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी आम्ही जमून 500,000च्या संख्येनं येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल। अशी वेळ सरकारनं आम्हाला येऊ देऊ नये, डिपार्टमेंटने येऊ देऊ नये अशी मी ह्या माध्यमाच्या वतीनं सरकारला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करतो। माझे नाव मनोहर इरापा सुळेभेकर, तालुका अध्यक्ष नेगिल योगी रयत संघटना। काही शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले तरीही सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई केवळ 25%च मिळाली आहे। राज्य सरकारने वन अधिकाऱ्यांमार्फत खानापूर तालुक्यातील जंगल किनारी राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पिकांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।